महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती येथील प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या व स्वतःच्या पत्नीच्या नावे खासगी कंपन्या स्थापन केल्या आणि तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्या संगमताने कोट्यवधी रुपयांचा निधी हडपल्याचा खळबळजनक आरोप करत ओबीसी क्रांती मोर्चाने त्यांच्या तात्काळ बडतर्फीची मागणी केली आहे। शिरसाठे यांनी पदावर असताना महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाउंडेशन आणि इजी रूट एक्झिम सारख्या कंपन्यांच्या माध्यमातून शासकीय कंत्राटे लाटून सेवा शर्तीचे उल्लंघन केल्याचे पुरावे सादर करत या प्रकरणाची मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि ओबीसी कल्याण विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी सावंतकुमार यांच्या मार्फत देण्यात आले। या निवेदनावर सुरेश खंगार, शोभा बावनकर, एन.के. राजपूत यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। यावेळी एकलव्य सेनेचे सुरेश खंगार, रामटेके, मनीषा भांडारकर, एम.के. राजपूत, पुरुषोत्तम नंदुरकर, पूजा पाटील, अनुष्का पाटील, हर्षिला कराडे, कुमुद गजघाटे, कोमल दुबे, यशवंत सूर्यवंशी, अमित मेहर, सुभाष उके, दिगंबर रामटेके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। सरकारने ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती संस्था स्थापन केलेली होती, पण त्या महाज्योती संस्थांमध्ये शिरसाट साहेब आणि राजेश खवले या अधिकाऱ्यांनी करोडोचा भ्रष्टाचार केला आणि स्वतःच्या कंपन्या तयार करून त्या भ्रष्टाचार केला। तर या भ्रष्टाचाराला आळा देण्यासाठी आम्ही ओबीसी क्रांती मोर्चा एकलव्य सेनेमार्फत कलेक्टर साहेबाच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला हे म्हणायचे आहे तुमच्या प्रेसच्या माध्यमातून की या भ्रष्टाचाराची सकल चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि तसेच नियुक्त जजच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून सकल चौकशी व्हायला पाहिजे आणि या अधिकाऱ्यांची संपत्ती, बँक खाते जेवढे काही व्यवहार आहेत ते स्विच करण्यात यावी अशी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आमची मागणी आहे। महाज्योती संस्था ही ओबीसी, भटके विमुक्त आणि एसबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी अशी संस्था आहे, परंतु महाज्योतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। तिथले जे संचालक आहेत अनेक योजनांच्या नावावर गरीब विद्यार्थ्यांना फसवत आहेत, स्वतःच्या कंपन्या तयार करत आहेत, शेल कंपन्या तयार करत आहेत आणि परस्पर करार देऊन विद्यार्थ्यांना त्या योजनांचा फायदा न देता त्यांचे पैसे हे आपल्या कंपन्यांमध्ये वळवत आहेत। याचा एकलव्य सेना आणि ओबीसी क्रांती मोर्चा हा तीव्र विरोध दर्शविते आणि आज आम्ही सर्व जे आहे प्रशासनाला जागा करण्यासाठी इथे आलेलो आहोत। जर ही त्यांची चौकशी झाली नाही उच्चस्तरीय तर येणाऱ्या काळामध्ये मोठा लढा लढू याची आम्ही सर्वांना जाणीव करून देतो। धन्यवाद।